नमस्कार, करिअर चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाची अशी बातमी घेऊन आहोत, ते म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींचे अर्ज हे अपात्र झालेले आहेत। ते अपात्र कशामुळे झाले आहेत? तर त्यांच्या घरी फोर व्हीलर म्हणजे चारचाकी गाडी असल्यामुळे ते फॉर्म अपात्र झाले। आता याची चेकिंग चालू आहे, तर ती चेकिंग कोणत्या निकषानुसार केली आहे आणि कोणत्या कोणत्या बहिणींचे यामध्ये फॉर्म अपात्र झाले आहेत म्हणजे रिजेक्ट झाले आहेत आणि त्यांना पैसे माघारी करायला लागणार आहेत का? आणि जर करायला लागणार असतील तर ते कुठे करायचे आहेत आणि कोणाला करायला लागणार आहेत? हे यामध्ये सुद्धा काही फरक आहे की कोणाला लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे हे रिटर्न करायचे आहेत, ही सुद्धा आपण यामध्ये माहिती घेणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांना सरकारकडून मिळणारी 1500 रुपयांची मदत ही सरकारकडून देण्यात आली होती। या योजनेचा लाभ हा बऱ्याच गरजू महिलांना होत होता, पण यामधून काही सक्षम महिला सुद्धा लाभ घेत आहेत अशा तक्रारी सरकारकडे आल्या असल्याचे आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं। त्यानंतर या योजनेचं जे काही निकष आहे त्यानुसार फॉर्म चेक करणं सुरू आहे असं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार का, यासोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कधी जमा होणार आहे आणि पात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी घेतले जाणार असं बोललं जातंय, पण नेमकं खरं काय आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत। माझी लाडकी बहीण योजना ही योजना लोकांकडून सर्वात जास्त लोकप्रिय अशी योजना ठरली आहे व लाभार्थीमधून ही जी काही योजना आहे या योजनेचं कौतुक जरी होत असलं तरीही आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी होणार अशी चर्चा गेली कित्येक दिवसापासून होत आहे। आपण बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती ह्या चर्चा बघितल्या की फॉर्मची चौकशी होणार, पडताळणी होणार, चौकशी होणार, पण त्याची चौकशी आता सुरू झालेली आहे आणि यामध्ये बरेच अर्ज सुद्धा अपात्र झालेले आहेत। यामध्ये बघा कित्येक दिवसापासून सरकारकडे होत आहे, सरकारकडे या योजनेचा अजून काही महिलांनी अर्ज भरलेले नाहीत, अजून या योजनेचे काही अर्ज भरलेले नाहीत, अजूनही ते प्रतीक्षेत आहेत। पण अजून जुन्या अर्जांचीच पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे नव्या अर्जांची पडताळणी अजून लांबणीवरच असल्याचं सांगण्यात येते। यात काही निकषावर पडताळणी होत आहेत आणि ते प्रामुख्याने कोणते आहेत ते आपण आता बघूया। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या, आधार कार्ड आणि अर्जावरील नावात तफावत नसणाऱ्या, तसेच चारचाकी वाहन नसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळेल, हे लाडकी बहीण योजनेचे निकष आहेत। म्हणजे 2.5 लाख उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न तुमचं असलं पाहिजे, आधार कार्ड, बँकचे डिटेल यामध्ये काही नावात तफावत नसली पाहिजे आणि तुमच्याकडे फोर व्हीलर म्हणजे चारचाकी वाहन हे नसलं पाहिजे। या जर हे झाले त्याचे निकष, यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। पडताळणीसाठी महिला व बाल कल्याण विभागाने आता मात्र हालचाली या सुरू केल्या आहेत। त्यासाठी लाडक्या बहिणींच्या घरी परिवेक्षका तसेच अंगणवाडी सेविका येऊन प्रश्न विचारून तपास करत आहेत। यामध्ये चारचाकी गाडी असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार अशा सुद्धा चर्चा सुरू आहेत सध्या। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मग खरंच चारचाकी जे वाहन आहे त्यांचे हप्ते आता बंद झालेले आहेत का, की बंद केलेले आहेत? त्या पडताळणीमध्ये जे काही निदर्शनास आलेलं आहे त्यामध्ये काय झालेलं आहे नेमकं ते आपण बघूया। यामध्ये बघा, सोमवारी बाल कल्याण जे काही महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंदर्भाचे आदेश दिले होते। म्हणजे बघा, हे शासनाकडून त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की त्यांच्या घरी जाऊन, स्वतः त्या लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तुम्ही ते चेक करायचं की त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी आदेश सुद्धा यामध्ये काढलेले आहेत। यासाठी चारचाकी वाहन संदर्भात परिवहन विभागाकडून चारचाकी वाहन असलेल्या बहिणींची यादी शासनाला देण्यात आली आहे। यादी आता बघूया। यामध्ये शासनाकडून देण्यात आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील चारचाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा हा जवळजवळ 75,000 म्हणजे 75,100 इतका समोर आला। या योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण अर्ज 2,11,991 अर्ज यामध्ये आले होते आणि लाभ मिळणाऱ्या ज्या काही महिला होत्या त्या होत्या 2,08,946 अशा ज्या काही महिला या लाभ घेत होत्या। आणि त्यामध्ये चारचाकीचा जो काही डेटा आहे तो काढताना यामध्ये पहिल्याच यादीमध्ये बघा 58,350 इतक्या महिला आहेत, तर दुसऱ्या यादीमध्ये 16,750 इतक्या महिला, अशा एकूण दोन्ही यादीतल्या मिळून जर बघायला गेलं तर 75,100 या महिला वाहनधारक आहेत। म्हणजे यांच्या घरी वाहन आहे, यांच्या नावावरती वाहन आहे, चारचाकी वाहन आहे, अशी यादी प्रशासनाने आता तयार केली आहे। या यादीतील नावं तालुक्यातील काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिली जाणार आहेत। म्हणजे आता या याद्या तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार आहे। तालुक्यात जी काही कामं करणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना ही यादी मिळणार आहे आणि तिथून तुम्हाला हे समजणार सुद्धा आहे। या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन चारचाकी वाहनांची पडताळणी करणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। परिवेक्षिका असो, अंगणवाडी सेविका यांच्या तपासात जर महिलाकडे चारचाकी गाडी आहे असं निदर्शनास जर आलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिलांना घेता येणार नाही।
ही आता योजनेमध्ये इतकी पडताळणी चालू आहे, इतक्या याद्या त्यांच्यापाशी गेलेल्या आहेत आणि हे निकषामध्ये बसत नाही. हे निकषाच्या बाहेरचा नियम आहे की तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेला मुखावं लागणार आहे, तुम्ही अपात्र ठरणार आहे. यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. याद्यासुद्धा आता पुण्याची यादी निघालेली आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या निघणार आहेत. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आम्ही अशाच याद्या तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या वेळोवेळी जसे अपडेट होतील तसे आम्ही तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यामध्ये 4 चाकी गाडी असल्याने तर पैसे माघारी घेतले जाणार का, हा सुद्धा प्रश्न उरतो. यामध्ये बघा काय सांगितलं आहे की गेल्या काही दिवसापासून या योजनेतील हजारो अपात्र महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. यातूनच या अपात्र ठरलेल्या महिलांकडून या आधीच मिळालेले पैसे माघारी घेतले जाणार अशा चर्चा सुद्धा होत्या. पण यावर राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा अपात्र असलेल्या पण लाभ घेतलेल्या महिलांचे पैसे माघारी घेणार नसल्याचं स्पष्टीकरण सुद्धा यावरती त्यांनी दिलं होतं. यावरती प्रतिक्रिया देताना अदिती तटकरे ज्या काय आहेत त्यांनी सांगितलं होतं स्वतः की सरकार स्वतःहून अजून कुठल्याही महिला लाभार्थ्यांचे पैसे परत घेतले नाही, आतापर्यंत तरी घेतलेले नाहीत. पण बऱ्याच महिलांनी सरकारकडे तशी मागणी केलेली नसताना देखील स्वतःहून पैसे माघारी देण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र यामध्ये अपात्र महिलांचे पैसे अजूनही सरकारने घेतलेले नाहीत, कारण हे पैसे सरकारी तिजोरीत जर जमा करायचे असतील करून घेण्यासाठी याला नियोजन विभागाला एक विंडो तयार करावी लागेल, ज्यामध्ये ज्या अपात्र महिलांची इच्छा आहे त्या महिलांचे पैसे जमा करू शकतील. पण सरकार स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांना पैसे दिले ते माघारी घेणार नाही. अशा महिलांनी स्वतःहून दिलेले पैसे सरकारी तिजोरीमध्ये जमा होतील अशी माहिती देखील आदिती तटकरेंनी यामध्ये दिली आहे. म्हणजे तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही पैसे तुम्ही माघारी देऊ शकता. त्याचं पण अजून नियोजन केलं नाही, त्याची एक विंडो पद्धत होईल, त्यामुळे त्यावेळेला तुम्ही माघारी करू शकता असं त्यांनी सांगितलं. पण यामध्ये अजूनही काही बदल होतील. ज्यावेळेला ती विंडो पद्धत येईल त्यामुळे जेव्हा तुम्ही अपात्र याद्या ठरतील त्यावेळेला अजून काही बदल होतील, तर ते आपण पुढे अपडेट घेणारच आहोत. तर प्रशासनाच्या माध्यमातून सरकार अपात्र ठरणाऱ्या व निकषात न बसणाऱ्या महिलांना सरकार या योजनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर यामध्ये 4 चाकी गाडी असणाऱ्या बऱ्याच महिला या अपात्र ठरणार आहेत. असाच लाडक्या बहिणीचा जो काही लाभ होता तो आता फक्त पात्र महिलांना मिळणार आहे. ज्या अपात्र महिला आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही. पण हा लाभ जो आहे तो बंद केव्हापासून होणार आहे, म्हणजे ज्या अपात्र ठरल्या तिथूनपासूनच बंद होणार आहे का, हे मात्र अद्यापही सांगितलेलं नाही. त्यामुळे जे काही यामध्ये अपडेट येतील ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगेनच. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, कारण या बाबतीत माहिती सगळ्यांना व्हायला हवी. तर भेटूया परत असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.